ज्ञान आहे, हे वैदिक ज्ञान आहे, गीता ज्ञान आहे, ते सकल लोकांना सगळ्यांना कळावं म्हणून ते त्यांच्या भाषेत आपण सांगितलं पाहिजे. हा प्रयत्न या सगळ्या संतांचा होता, अवतारी पुरुषांचाही होता. म्हणजे केशीराज बास हे पंडित होते. त्यांनी म्हटलं की आता आम्ही काही उद्धरणं आणि संसरणं ही संस्कृतातून लिहिली तर काय बिघडते. तेव्हा नागदेवाचार्यांनी त्यांना दिलेलं उत्तर हे संपूर्ण महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे. ते असं म्हणाले, नगोगा केशव देया येणे माझिया स्वामीचा सामान्य परिवारू नागवील किंगा. हे आपण संस्कृतातून यासाठी लिहायला नको की त्यामुळं सामान्य माणसाला ते कळणार नाही. आपण विदर्भातले लोक अतिशय भाग्यवान लोक यासाठी आहोत की आपल्या विदर्भाच्या भूमीमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. आपल्या विदर्भाच्या भूमीमध्ये आंतरराष्ट्रीय हिंदी भाषेचं विद्यापीठ आहे. आणि आता आपल्याच भूमीमध्ये महाराष्ट्राच्या विदर्भ भूमीमध्ये मराठी भाषेचं विद्यापीठ झालेलं आहे. किती भाग्यवान लोक. 3 भाषेचे विद्यापीठ इथे. आणि ही जी बहुभाषिक संस्कृती आहे ती आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. आपण सगळ्या भारतीय लोकांनी भारतीय साहित्यामध्ये प्राच्य विद्याशास्त्राच्या दृष्टीनं जी भारतीय साहित्याची संकल्पना आहे म्हणजे संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या भाषेमध्ये निर्माण झालेलं साहित्य एवढाच त्याचा अर्थ सीमित होता. मेकॉले यांनी भारतीय साहित्य या संज्ञेचा कुचेष्टेनं गौरवही केला होता, तुच्छतेनं वापरही केला होता. पण मॅक्स मुलर यांनी प्रशंसेनं श्रद्धेनं या भाषांचा गुणगौरव केला, श्रद्धेनं केला. दोघांच्याही संज्ञा वापराच्या कक्षा एकच आहे. पण त्यामुळं भारतीय साहित्य केवळ तत्वचिंतनात्मक किंवा धार्मिक स्वरूपाचं असतं हा गैरसमज प्राच्य विद्याशास्त्रामध्ये निर्माण झाला होता. मुळात भारतीय साहित्य ही जी संकल्पना आहे ती वेगळी आहे. कारण भारतीय जीवनामध्ये शतकानुशतकापासून मुरलेली जी अनेकता आहे ही भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. अनेकता आणि त्या अनेकतेत एकता. आपल्या देशामध्ये एक नाही अनेक भाषा एकत्र नांदत आहेत. हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे कारण मी जबाबदारीनं बोलतोय. मी संस्कृत विद्यापीठाच्या व्यासपीठावरून बोलतोय आणि मला याचं भान आहे की या विद्यापीठातनं अतिशय ज्ञानसंपन्न गुणसंपन्न अशी पिढी जन्माला येते जी महाराष्ट्राचं नव्हे या देशाचं सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरण समृद्ध करणारी पिढी आहे. आणि म्हणून ही भाषिक एकात्मता आणि एकता ह्या सगळ्या भाषा एकत्र नांदत आलेल्या आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 14 भारतीय भाषा या भारतीय भाषा म्हणून मान्य केलेल्या होत्या. कालांतराने या यादीमध्ये भर पडली आणि वेगवेगळ्या भाषामध्ये बोली सुद्धा आहेत. अनेक भाषा एकाच वेळी भारतात पिढ्यापासून गुण्या गोविंदानं नांदत आलेल्या आहेत. आता गुण्या गोविंदानं हा शब्द प्रयोग मी जाणीवपूर्वक वापरतो. गुण्या गोविंदानं कळते तुम्हाला? मराठी समजते ना? गुण्या गोविंदाने या विशेषणाला विशेष आयाम आहे, वेगवेगळे स्तर आहेत. इंग्रजीत ज्याला लव्ह हेट रिलेशनशिप असं म्हणतात. ज्या तऱ्हेचं भारतीय भाषामध्ये परस्पर संबंध आहेत सगळ्या भाषांमध्ये, सांस्कृतिक क्षेत्रात प्रेमपूर्वक अशा प्रकारची या भाषांची आदान प्रदान होताना दिसते. ह्या भाषांमध्ये परस्परामध्ये स्पर्धा बरोबर आहे बरं का.
स्पर्धाही आहे, या भाषामध्ये कटुताही आहे, या भाषामध्ये द्वेषाचाही प्रत्यय येताना दिसतो. मराठी कोकणी, मराठी कन्नड, कन्नड तमिळ, असमिया आणि बंगाली, बिहारी हिंदी आणि इलाहाबादी हिंदी यांच्यामध्ये प्रेम आणि घृणायुक्त संबंध आहेत. आणि अशा तऱ्हेचं एक वैविध्यपूर्ण भाषिक सहजीवन मिरवणारा भारत जगाच्या पाठीवरचं एकमेव राष्ट्र आहे. अनेक भाषांची एकता असते. या भाषेमध्ये साहित्य सृजन करणारे साहित्यिकही बहुभाषिक साहित्याचं सृजन करताना दिसतात. संत नामदेवांनी 700 वर्षापूर्वी मराठी आणि हिंदुस्थानी म्हणजे हिंदी, पंजाबी, राजस्थानी यांची संमिश्र अशी भाषा, या भाषामध्ये आपल्या आध्यात्मिक अनुभूतीला काव्यबद्ध केलं. तुम्हाला माहित असेल मुलांनो की संत नामदेव हे महाराष्ट्रातले संत कवी आहेत, संत आहेत. आणि त्यांनी पंजाब पर्यंत आपल्या नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावून जगी असं म्हणत ही कीर्तन परंपरा, ही आध्यात्मिक परंपरा पंजाब पर्यंत नेली. आणि पंजाब मध्ये म्हणजे शिखांच्या धर्मग्रंथामध्ये नामदेव की वाणी म्हणून, गुरुवाणी म्हणून 62 पद समाविष्ट झालेली आहेत. त्यांनी गवळणी ठकविला नावाची गवळण लिहिली. ती गवळण 5 कडव्याची आहे आणि त्या 5 कडव्याच्या गवळणीमध्ये पहिलं कडवं मराठीतलं आहे, दुसरं हिंदीतलं आहे, तिसरं गुजरातीतलं आहे, चौथं पंजाबी आहे, मल्याळम आहे. अशा 5 गवळणी 5 भाषेत 5 कडवी म्हणतात आणि कृष्णाला आपले वस्त्र मागतात. गवळणी ठकविल्या म्हणजे आंतर भारतीय एकात्मतेचं किती सुंदर चित्र संत नामदेवांनी आपल्या गवळणीतून प्रकट केलेलं आहे. की या 5 प्रकारच्या या गवळणी 5 भाषेतून श्रीकृष्णाला वस्त्र मागताना विनवणी करतायत. हे बहुभाषिक एकात्मतेचं इतकं उत्तम उदात्त सांस्कृतिक चित्र आपल्याला दिसून येत आहे. तुम्हाला दुसरी गोष्ट मी सांगितली पाहिजे की कवी विद्यापती यांनी संस्कृत, प्राकृत आणि मैथिली या 3 भाषांमध्ये काव्य निर्मिती केलेली आहे. कथाकार प्रेमचंद यांनी उर्दू मध्ये काव्य लेखन केलं, कथा लेखन केलं, नंतर हिंदीमध्ये कथा लेखन केलेलं आहे. काका कालेलकरांनी मराठीमध्ये, गुजरातीमध्ये आणि हिंदी भाषामध्ये आपली वाङ्मय निर्मिती केलेली आहे. हे बहुभाषिक प्रेम बघा, याला भारतीय साहित्य आपण म्हणतो. कमलादास यांनी मल्याळम मध्ये आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये काव्य आणि गद्य लेखन केलेलं आहे. अरुण कोलटकरांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये काव्य लेखन केलेलं आहे. अक्षय कुमार काळे आमचे गुरुवर्य, त्यांनी गालिबवर अतिशय सुंदर ग्रंथ निर्माण केला आहे. हे साहित्यात केवळ साहित्यकारच बहुभाषिक नव्हते, तर त्यांच्या कलाकृती देखील बहुभाषिक असल्याचं दृश्य आपल्याला दिसून येते. अतिशय महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली पाहिजे की आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा असताना सुद्धा ती एकात्मता, सगळ्या भाषेचा सन्मान करण्याची एक अतिशय व्यापक अशी दृष्टी आणि वृत्ती आपली कशी आहे. कालिदासाचं सुप्रसिद्ध नाटक अभिज्ञान शाकुंतल हे केवळ संस्कृत मध्ये लिहिलं नाही, तर संस्कृत सोबत शौरसेनी, महाराष्ट्री आणि मागधी या भाषेत सुद्धा लिहिलेला आहे. त्यातली भिन्न भिन्न भाषेमधून ती पात्र बोलतात. अशी जर बहुभाषिक कलाकृती भारतात निर्माण होते, याचाच अर्थ असा आहे की भारत अशी बहुभाषिक स्थिती भारतात तेव्हाही विद्यमान होती जिथे भिन्न भाषेच्या लोकांना एकांतिक गटात विभाजित करीत नव्हत्या, तर लोकांची भाषिक बंधनं तडातर तोडून सगळ्या लोकांना एकत्र नांदायला लावत होत्या, एकत्र आणत होत्या. बौद्ध साहित्य भंडारातील जी थेरी गाथा आहे
त्यातल्या काही रचना संस्कृत मध्ये आहेत आणि बहुतांश रचना पाली भाषेत आहे. ज्ञानेश्वराच्या अमृतानुभवातले 5 श्लोक संस्कृत मध्ये आहेत, बाकीचे सगळे मराठीत आहेत. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ या कादंबरीमध्ये समाविष्ट केलेले आणि पुढे राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त झालेले वंदे मातरम हे गीत बंगला आणि संस्कृत या भाषेतल्या ओळी एकत्र गुंफून तयार झालेले आहे. हा मणिप्रवाळम प्रकार आहे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वतंत्रतेचे स्तोत्र जे आहे, जयस्तुते जयस्तुते, हे काय आहे तर जयस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतामध्ये, याच्या ध्रुवपदाच्या ओळी आहेत, या संस्कृतामध्ये आहे. मग नंतरची कडवी गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली मराठीत आहे. ध्रुवपद संस्कृत मध्ये, कडवी मराठीमध्ये. ही रचना बघा ना. हे भाषा विज्ञानामध्ये कोड स्विचिंग अँड कोड मिक्सिंग या ज्या 2 प्रक्रिया सांगितल्या आहेत, या 2 प्रक्रियेचा भाग आहे. म्हणजे एकूणच बहुभाषिकता असताना सुद्धा त्यातली एकात्मता या सृजनशील लेखकांनी कशी गुंफलेली आहे. आणि भारत हे अनेक भाषा असलेलं, अनेक धर्म पंथ संप्रदाय असलेलं, अनेक जातीपाती असलेलं हे राष्ट्र एकात्म आहे, एक आहे. ही एक अतिशय उदात्त आणि उन्नत करणारी कल्पना आपल्याला भाषेच्या निमित्तानं दिसून येते. मला भारतीय भाषांच्या संदर्भात तुम्हाला खूप काही सांगण्यासारखं आहे, पण तुमच्या डोक्यावरून जाऊ नये आणि उगाचच आपलं काहीतरी बोलू नये असं वाटते म्हणून मी खूप जास्त हे सांगणार नाही. आणि भारतीय साहित्यामध्ये ही बहुभाषिक संस्कृती भारताने कशी जपलेली आहे हा विचार तर आपण केलाच. आणि याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी जी भाषा आहे ती भाषा फार गोड आहे, तुम्हाला माहिती आहे. पण ही भाषा अशी समृद्ध झाली आहे का तर याच्यामध्ये 52 बोली आहेत आणि या बोलींनी ही मराठी भाषा समृद्ध केलेली आहे. जशा प्रकारे वेगवेगळ्या नद्या एकत्र येऊन एखाद्या सागराला मिळतात आणि सागराचं सामर्थ्य वाढवतात, त्या प्रकारे वेगवेगळ्या बोलींनी ही प्रमाण मराठी भाषा सशक्त केलेली आहे, समृद्ध केलेली आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. अनेक शब्द संपत्ती मराठी भाषेला या बोलींनी आपल्याला दिलेली आहे. मराठी भाषेचं महत्व संतांनी अधोरेखित केलेलं आहे, सांगितलं आहे. आणि म्हणून हे सगळे संस्कृत पंडित असताना सुद्धा यांनी मराठी भाषेचं महत्व सांगितलं. मित्रहो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. ही गोष्ट मराठी भाषिकांकरिता नव्हे तर महाराष्ट्राकरता, आपल्या देशाकरता अभिमानाची बाब आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण इथे सांगण्यात आलेलं आहे. मॅडमनी सांगितलं की हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर पुढे काय होणार आहे या भाषेचं, त्याच्यात किती व्यापकता येणार आहे, ती किती समृद्ध होणार आहे, ती किती वाढणार आहे, ती किती विकसित होणार आहे. कारण मराठी मुलं मराठी बोलतात का हा प्रश्न आहे. आणि आपल्या भाषेबद्दल आपल्याला किती प्रेम आहे. म्हणजे सुरेश भट असं म्हणाला होते की आपल्या आईचं दूध पिता येत नाही आणि आपण उगाच शिव्या मारायच्या. भाषेबद्दल बोलायचं. आपली भाषा मातृभाषा आहे. आपल्या कोवळ्या गोब्या बोलातून ज्या भाषेचं आद्य अक्षर पहिल्यांदा जन्मल्यानंतर ज्या भाषेत बाहेर येतं ती आपली मातृभाषा होते. आणि आई हे आद्य अक्षर आपल्या ओठातून येतं. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, याचं संमिलन म्हणजे आई. सगळ्या तत्वज्ञानाचं बाहेरघर म्हणजे आई. म्हणजे हे आद्य अक्षर पहिल्यांदा बाहेर पडतं, तेही बोबडेपणातून बोलतं. तो मुलगा बिचारा रांगत असतो, करत असतो. आणि
मग त्याची आई त्याच्या बागेत जात असते, तो काहीतरी मागत असतो, आ करत असतो, आणि मग त्याला आई म्हणायचं असते, तर मग त्याचा ई येतो, आ ई करता करता आई आई होऊन जात. मग आई तरी लक्ष देत नाही, मग तो पुन्हा ऊ करायला लागतो. मग तो ऊ करतो, ऊ करताना तरी आई लक्ष देत नाही, मग तो परत म्हणतो ए आई, ए आई असं म्हणतो. मग ए आई म्हटल्यानंतर आई थोडीशी बघायला लागते. ए आई म्हटल्यानंतर मला औ पाहिजे, औ. अच्छा, तुला औ पाहिजे. मग ती औ देते त्याला, आणि मग तो आम खातो, आणि मग त्याला आहा वाटत. अशी स्वर यंत्रणा ज्या मराठी भाषेत आहे, ती मराठी भाषा समृद्ध आहे. जन्मापासून ती आपल्या वागेंद्रियातून प्रसवलेली आहे, आणि म्हणून प्राचीन काळापासून प्रवाहित झालेली ही भाषा आहे. लोकभाषा असलेल्या या महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश या प्राकृत भाषामधून जैन आचार्यांनी सुद्धा विपुल ग्रंथ निर्मिती केलेली आहे. हे सरांना चांगलं माहिती आहे. 3ऱ्या शतकातील विमल सुरी यांचा पौम चलिमू, 4-5व्या शतकातला वाघपतिराज यांचे गोंडवहो, आणि 7व्या शतकातील योगिंदू देव रचित जोयसार म्हणजे योगसार, परमण यासू म्हणजे परमात्मा प्रकाश, आणि 8व्या शतकातील कोहल यांचा लीलावली, उद्योतन सुरी रचित कुवलय माला, हे सगळे जैन आचार्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. यामुळं, या ग्रंथामुळं, या प्राकृत भाषेमुळं प्राचीन मराठी किती प्राचीन होती, ही अभिजात कशी आहे, 2000 वर्षाचा इतिहास या भाषेला कसा आहे, आणि ही स्वतंत्र स्वायत्तपणे जगणारी भाषा कशी होती, हे आपल्याला पटतं. आणि एकूणच जैन आचार्यांच्या, लेखकांच्या या संशोधनावरून मराठी भाषेचं मूळ शोधण्याचा आणि तिची परंपरा सांगण्याचा जो प्रयत्न झाला, त्यावरून अभिजात भाषेला अभिजात म्हणण्याचं एक सामर्थ्य महाराष्ट्र शासनामध्ये तयार झालं, आणि तो दर्जा प्राप्त देण्यास केंद्र सरकारला ते निकष पूर्ण करतात म्हणून मान्य करावं लागलं. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून माननीय डॉक्टर गोपटेश्वर पाटील यांनी सकाळच्या वर्तमानपत्रामध्ये मी तो लेख वाचला. अतिशय महत्वपूर्ण असा लेख आहे. आणि जैन आचार्यांनी जी आपली ग्रंथ संपदा, महाराष्ट्री प्राकृत पैशाची अर्धमागणी, पाली, या 10व्या शतकात अपभ्रंश, आणि पुढे 12व्या शतकात त्यांनी मराठी भाषा लिहिली. हे सगळं मराठीचं विकसन रूप आपल्याला पुढे दिसायला लागते. आणि म्हणून अतिशय प्रचंड संवादक क्षमता असणारी ही भाषा अजूनही तिचं अस्तित्व ताकदीनं उभं आहे, आणि म्हणून ती टिकलेली आहे. 8व्या शतकापासून आतापर्यंत ती प्रवाहित झालेली आहे. म्हणजे बहिणाबाई सराऊरकरांचं असं म्हणत आहे की संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दनी एकदाचा खांब दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झालासे कळस. हे संत ज्ञानेश्वरांपासून तर संत तुकारामापर्यंतची परंपरा, अगदी 12व्या शतकापासून तर 16व्या शतकापर्यंतची परंपरा, आणि या संत परंपरेनं सुद्धा मराठी भाषेचं प्रेम जपलेलं आहे. या सगळ्या पंडितांनी मराठी भाषेचं प्रेम जपलेलं आहे. पंडित परम मोरोपंतांनी सुद्धा किती मराठी भाषेतून काव्य लेखन केलं.